साम टीव्हीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नितेश राणेजी आलेले आहेत। नितेशजींचं खरं तर अभिनंदन, तुम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाकडे आलेला आहात। आणखी एक नवीन खरं तर एक संकट महाराष्ट्रावर येऊन ठेपलेलं आहे, कारण की गेल्या 3 दिवसापासून एक मोर्चा, मराठा मोर्चा खरं तर मुंबईमध्ये येऊन थडपलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी मराठ्यांचा प्रश्न कधी मार्गी लागेल, ओबीसीतून सरसकट आरक्षण मिळेल का, ह्या सगळ्या प्रश्नांसाठी खरं तर मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसलेत। काय नेमकं वाटतं, हे सरकार कशा पद्धतीने याला सामोरं जाते? बघा, मराठ्यांचा प्रश्न, मराठा समाजाचा प्रश्न जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेव्हा तेव्हा मराठा समाजाला त्यांनी न्याय दिलेला आहे। 2014 ते 19मध्ये मराठा जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी टिकणारं आरक्षण दिलं। त्याच्यानंतर चपट्या पायाचे आमचे उद्धव ठाकरे आले मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांनी असलेलं आरक्षण घालवलं। परत आम्ही सत्तेमध्ये आलो आणि परत आम्हाला आरक्षण, आपल्याला टिकणारं 10% आरक्षण आपल्याला मिळालेलं आहे। एक तुम्ही गणेशजी समजून घ्या की आपल्या राज्यामध्ये हिंदुत्वरी विचाराचं सरकार आहे। हिंदू समाजाने ह्या सरकारला निवडून आणलेलं आहे आणि म्हणून पहिलं भाषेच्या निमित्ताने प्रयत्न झाले, हिंदी मराठी, तिथे दिसलं की बाबा हिंदू समाजामध्ये विभाजन होत नाही, मग आता जातीचा प्रयोग करण्यात आला। एक संविधानाच्या चौकटीत राहून अगर आपण विचार केला तर ओबीसीतून आरक्षण देणं हे शक्यच नाही आहे, पण स्वतंत्र आरक्षण ज्याच्यामध्ये कुठल्याही समाजाचं आरक्षण कमी न करता आपण स्वतंत्र आरक्षण देणं शक्य आहे, हे अगोदर देवेंद्र फडणवीसजींनी सिद्ध करून दाखवलं आहे आणि परत आता आपण करण्याची आमची तयारी आहे। त्यामुळे आता सरकार सकारात्मक आहे, त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील देखील सकारात्मक प्रतिसाद देत आहेत का, हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओने संदीपसह गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।